नवी मुंबईत महिलांचं शोषण करणारा आणखीन एक खराब पॅटर्न समोर आलाय। महिलांचं लैंगिक शोषण फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रेला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या आदर्श म्हात्रेनं त्याच्या भावाच्या मदतीनं 12 पेक्षा जास्त महिलांचं शोषण केल्याचं आता तपासात समोर आलंय। नवी मुंबईत आदर्श म्हात्रेचा नवा खराब पॅटर्न। 12 बनावट नावांनी मॅट्रिमोनियल साईटवर नोंदणी। शास्त्रज्ञ मोठ्या पदावर नोकरी भासवत महिलांची फसवणूक। 12हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक। राज्यात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आल्यानंतर अशा खराब पॅटर्नचे नवनवे उलगडे होऊ लागलेत। वसईतील एका वादग्रस्त बुवाला पुण्यातील महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाल्यानंतर आता नवी मुंबईत खराब पॅटर्नचा नवा प्रकार समोर आलाय। नवी मुंबई गुन्हे शाखेनं अटक केलेला हा आरोपी आहे आदर्श म्हात्रे। यानं त्याच्या भावाच्या मदतीनं 12 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं आणि त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलंय। विवाह जुळवणाऱ्या निरनिराळ्या वेबसाईट्सवर आदर्श म्हात्रेनं आकर्षक प्रोफाईल्स तयार करून महिलांची फसवणूक केली आहे। आरोपीची 12 मॅट्रिमोनियल साईटवर बनावट नावानं आकर्षक प्रोफाईल्स। इस्रोमध्ये शास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचं भासवलं। उच्च शिक्षण, मोठ्या पदावरील नोकरी, आलिशान जीवनशैली असल्याचं भासवत होता। 12 पेक्षा जास्त सुशिक्षित महिलांशी संपर्क साधत त्यांना जाळ्यात ओढलं। या महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांची आर्थिक फसवणूक केली। 89 लाखांपेक्षा जास्तचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणात नवी मुंबईसह ठाणे, मुंबई आणि पुणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेत। पोलिसांनी मुख्य आदर्श म्हात्रेसह त्याला साथ देणाऱ्या त्याचा भाऊ प्रेम यालाही अटक केली आहे। आरोपी आदर्श म्हात्रे याला अटक केलेली आहे। यामध्ये आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारचे इतरही गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्याचे CDR अनालिसिस करून त्यातून आम्ही वेगवेगळ्या विक्टिमशी संवाद साधला आणि त्यांना संपर्क केला असता या संदर्भाने अजून 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। आरोपीचा पूर्व इतिहास पाहिला तर त्याच्यावरती जुने 10 गुन्हे आहेत। आलिशान घरं, गाड्यांमध्ये फोटो काढून उच्चभ्रू असल्याचं आदर्श म्हात्रे त्याच्या प्रोफाईलवर भासवत होता। मोठ्या पदी नोकरी आहे हे भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रांचाही तो सर्रास वापर करत होता। केवळ महिलांना गंडवले नाही तर महिलांचं शोषणही केलं। तेवढ्या लहान वयामध्ये इतकी मोठी मोडेस ऑपरेंडी वापरून या 2 तरुणांनी, या 2 आरोपींनी अशा प्रकारचं महिलांना गंडवलंय की डोळं पांढरं करण्याचा हा प्रकार आहे। एकंदरीत या दोन्ही आरोपींकडून जवळपास 1 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम आणि 6 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलेले आहे। नवी मुंबई पोलिसांनी चाणक्य पद्धतीने या दोन्ही आरोपींना आता अटक केलेली आहे आणि त्याचा पुणे पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। मात्र हा जो एकंदरीत प्रकार आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा असाच आहे। घटस्फोटीत एकट्या राहणाऱ्या सुखवस्तू महिलांची तो निवड करीत असे। जाळ्यात आलेल्या महिलांशी मैत्री करून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तो त्यांच्याकडून लाखो रुपयेही उकळत होता। दुसऱ्या राज्यात जमिनी घेण्याचं कारण देत किंवा इतर कारण सांगून तो महिलांकडून लाखो रुपये घेत होता। त्यासाठी त्यांना कर्ज घेण्यासही भाग पाडत होता। भावाच्या खात्यावर हे पैसे जमा झाले की गोव्यात जाऊन जुगार, मद्यावर पैसे उधळण्याचं हा आरोपी काम करत असे। खराब प्रकरणानंतर समोर आलेल्या या प्रकरणानं महिलांची कशी फसवणूक होऊ शकते याचं नवं उदाहरण समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी मुंबई।